लेख हे आत्ताचं संशोधन नाहीये, हे अथर्ववेदातल्या वनस्पतींचं मी सांगते की अशा काही वनस्पतींचे त्यांनी उल्लेख केलेले आहेत की जे अशा काळातही कायम CO2 शोषून घेऊ शकतात. मग अशा वनस्पतींचे अर्क आम्ही काही काढले आणि त्या अर्कांचा झाडांवर प्रयोग केला, त्याचं स्प्रेइंग केलं. त्याचं मग आम्ही फोटोसिंथेसिस रेट मोजला, त्याच्यानंतर CO2 ॲब्सॉर्प्शन रेट मोजला, रेस्पिरेशन रेट मोजला आणि असं आमच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये प्रचंड वाढ होते. म्हणजे तुम्ही ही जी एक प्रकारची एनर्जी त्यांना देताय या वनस्पती अर्कांच्या रूपात, आणि ही एनर्जी तुम्ही ज्या क्षणी तुम्ही त्या झाडाला द्याल त्या क्षणी सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, त्याचं रेस्पिरेशन रेग्युलेट होतं. त्या प्रतिकूल काळातही त्याचं रेस्पिरेशन व्यवस्थित चालू राहतं. ते चालू झालं की CO2 ॲब्सॉर्प्शन साठीची जी काय प्रक्रिया आहे ती आणखीन एफिशियंट होते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम होऊन काय होतं, फोटोसिंथेसिस नीट झालं की आपोआप उत्पादकतेकडे झाड जातं.